नमस्कार. आज आपण नागपूर स्पेशल सावजी चिकन हे कसं बनवायचं आहे त्याची रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता याला मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. तर ह्या सावजी चिकनसाठी अगोदर आपल्याला मसाला बनवायचा आहे. तर तो मसाला आणि त्या मसाल्यापासून सावजी चिकन हे कसं बनवलं जातं ते पाहणार आहोत. तर या दोन्ही गोष्टी आपण ह्या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर झटपट अशी ही रेसिपी बनवून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर त्यासाठी लागणारा मसाला तर 3-4 तेजपान, 1 टेबलस्पून काळी मिरे, जिरं 1 टेबलस्पून, 2 लवंग, 5 हिरवी इलायची, 1 मसाला इलायची, दगडी फूल घ्यायचा आहे अर्धी वाटी, त्यानंतर जावेत्रीचा 1 तुकडा, स्टार फूल 1 घ्यायचा आहे त्याला कट केलं, दालचिनी 1 इंच, त्यानंतर जिरे 1 टेबलस्पून, धने 2 टेबलस्पून, सौंफ 1 टेबलस्पून, सर्वात महत्त्वाचं ज्वारीचं पीठ घ्यायचे 2 टेबलस्पून, लाल मिरची घ्यायची आहेत 5-6, काश्मीरी लाल मिरची बिना तिखट. हे सगळा मसाला आपल्याला सावजी चिकनसाठी लागणार आहे. आता आपण हे सगळे मसाले भाजून घेणार आहोत. तर कढई इथं तापण्यासाठी ठेवलेली होती, त्यामध्ये आपण एक एक करून सगळे मसाले जे घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. तर हे बघा, इथे आपण पहिले खडे मसाले टाकून घेतलेले आहेत, त्याला छान 1-2 मिनिटे परतून घ्यायचे. तर हे बघा 1-2 मिनिटे आपण याला परतून घेऊयात. त्यानंतर आपण याच्यामध्ये शहाजिरं टाकून घ्यायचे, धने टाकून घ्यायचे आहेत, सौंफ टाकून घ्यायची आहे आणि त्याला देखील व्यवस्थित परतून घ्यायचे. पुन्हा त्याला 1-2 मिनिट परतवला की वरतून लाल मिरची टाकून घेऊयात आणि त्यानंतर खसखस दाखवण्याची विसरली तर ती घ्यायची आहे आपल्याला 1 टेबलस्पून. त्याला सुद्धा आता आपण वरतून टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि हे सगळे मसाले व्यवस्थित भाजले की त्यानंतर ज्वारीचं पीठ टाकायचं आहे आणि त्याला छान आता लालसर होईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. तर हे बघा, आपला मसाला व्यवस्थित असा भाजलेला आहे. आता प्लेटमध्ये हा मसाला काढून थंड होऊ देऊयात आणि सेम कढईमध्ये 3 चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 पातळ चिरलेला कांदा आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित याला फ्राय करून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे. तर लालसर रंगाचा आपल्याला याला फ्राय करायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हा कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घेणार आहोत. तर आपला कांदा इथे छान लालसर झालेला आहे, तो सुद्धा आता आपण यामध्ये काढून घेऊयात. तर याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हा मसाला आता प्लेटमध्ये काढल्यानंतर आपण इथे गॅसवर भाजणार आहोत खोबरं. तर आपण याला डायरेक्ट गॅसवरच भाजायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे 2 भागामध्ये डिवाइड करून आणि त्याला छान असा काळसर असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छान असा काळा रंग येतो जसा की आपण पाहिला. तर अशा पद्धतीने आपण छान काळा याला भाजून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करायचा आहे. आता आपले इथे सगळे मसाले व्यवस्थित थंडे झालेले आहेत आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सर जारमध्ये टाकून काढून घ्यायचं आहे. तर खोबरं जे भाजून घेतलेलं आहे त्याला छान असे बारीक तुकडे करून घेऊयात, म्हणजे आपल्या मिक्सर जारला जास्त जड होणार नाही. त्यासाठी अशा पद्धतीने आपण याला बारीक करून घेऊयात आणि आता हे सगळे मसाले आपण मिक्सर जारमध्ये बारीक काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित बारीक करून घेऊयात. आता आपला हा मसाला व्यवस्थित असा बारीक झालेला आहे. आपण याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जो कांदा तळलेला होता त्याला एका जारमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर 7-8 पाने आपण पालकाची टाकून घेणार आहोत, म्हणजे सावजी चिकनला छान कलर येण्यासाठी. त्यानंतर आपण यामध्ये काही कोथिंबीरच्या काड्या टाकून घेणार आहोत. ह्या जर काड्या नसतील तर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली तरी चालेल. आता यामध्ये थोडीशी पाणी टाकून आपण याची एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची अशा पद्धतीने. आता आपण याला छान बारीक करून घेतलेलं आहे. हे सुद्धा पेस्ट आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता एका वाटीमध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट घ्यायची आहे. तर इथे मी 2 टेबलस्पून पेस्ट घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आता आपल्याला 2-3 चमचा असं पाणी टाकायचं आहे आणि ही पेस्ट व्यवस्थित या पाण्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहोत. तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही अद्रक लसणाची पेस्ट ठेवायची आहे. आता आपण चिकन बनवायला घेणार आहोत. तर त्यासाठी अगोदर कढईमध्ये तेल टाकले आहेत 4 टेबलस्पून. तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे, कारण की यामध्ये पाणी टाकल्यामुळे हे जास्त ओव्हर तडतड होणार नाही. त्यामुळे
हलकंसं गरम झाल्यावर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि पेस्ट ही हलकीशी ब्राऊन कलर होऊ द्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करूयात. तर हळद टाकली आहे अर्धा टीस्पून, लाल मिरची 2 टेबलस्पून, तर ती आपल्या चवीनुसार टाकून घ्यायची आहे. आणि ही अद्रक लसणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 1 मिनिट छान परतून घ्यायचे. त्यानंतर आपण जे कांदा आणि कोथिंबीर पालक याची पेस्ट काढून घेतलेली होती ती अगोदर आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित आपण मिक्स करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित तेलामध्ये ह्या मसाल्याला मिक्स करून घेणार आहोत आणि ते सुद्धा आपण 2-3 मिनिटे व्यवस्थित याला परतून घ्यायचे. आता हे 2-3 मिनिटे व्यवस्थित परतल्यानंतर आपण जो सावजी मसाला काढून घेतलेला होता तो टाकणार आहोत आणि त्याला सुद्धा व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित आता हे मसाले छान भाजून घेणार आहोत. तर मसाले भाजताना आपल्याला गॅसचा फ्लेम हा लो मीडियम ठेवायचा आहे, जास्त हाय फ्लेमवर भाजायचा नाही, नाहीतर आपला मसाला हा जळून जाईल आणि भाजीला कडवटपणा येईल. त्यासाठी अतिशय मीडियम फ्लेमवर आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. भाजत असताना जर आपल्याला मसाला थोडासा ड्राय वाटला तर यामध्ये हलकंसं चमचाभर पाणी टाकून त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. यामध्ये मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला सुद्धा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण याला मिक्स करून घेऊयात. तर पूर्ण मसाला भाजण्यासाठी आपल्याला 10 मिनिटे लागतात. 10 मिनिटामध्ये आपला हा मसाला छान असा काळसर तयार होतो. तर हे बघा याला छान असं तेलही सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये जे चिकन ठेवलेलं होतं ते यामध्ये घ्यायचं आहे. तर हे 1 किलो चिकन त्याला स्वच्छ धुवून आपण घेतलेलं आहे. ते 1 किलो चिकन आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर 1 किलो चिकनच्या मापाचा हा आपण मसाला बनवलेला होता. जर तुमची क्वांटिटी कमी असेल तर तुम्ही यामधला अर्धा मसाला घ्यायचा आहे. तर इथे मी 1 किलो या प्रमाणामध्ये सावजी मसाल्याची क्वांटिटी दाखवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला ही सावजी चिकन बनवायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालं की वरतून थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ हे खूप इम्पॉर्टंट आहे. मीठ नसेल तर आपल्या भाजीला अजिबात चव येत नाही. त्यामुळे नंतर आपण यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. मीठ टाकताना मिठाचं प्रमाण हे व्यवस्थित असलं पाहिजे, म्हणजे भाजी अगदी चविष्ट अशी तयार होते. त्यासाठी आता वरतून आपण छान चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला झाकण ठेवून असंच शिजत ठेवणार आहोत. यामध्ये आपण पाणी टाकणार नाही आहोत. चिकनलाच पाणी सुटतं, त्या पाण्यामध्येच आपलं हे सावजी चिकन बनून तयार होतं. आणि जर तुम्हाला वाटलं की आपलं चिकन हे ड्राय होत आहे तर थोडंसं गरम पाणी वरतून टाकायचं आहे. थंड अजिबात वापरायचं नाही आहे. गरम पाण्यामध्ये थोडंसं आपण अर्धा ग्लास यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला हव्या त्या क्वांटिटीमध्ये बनवून घ्यायचं आहे. आता आपण याला 25 ते 30 मिनिटे अशाच पद्धतीने मीडियम गॅसवर शिजवणार आहोत, म्हणजे आपले चिकन हे अतिशय सॉफ्ट असं तयार होईल. शिजत असताना झाकण अजिबात उघडायचं नाही आहे. 25 मिनिटानंतरच आपण याला बघणार आहोत. तर हे बघा इथे 25 मिनिटे झालेली आहेत आणि चिकनही अतिशय सॉफ्ट झालेलं आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी वरतून तरी आलेली आहे. अगदी आपल्याला हवी तशीच सावजी चिकन बनवून इथे तयार झालेला आहे. बघताच तुम्हाला खाण्याची नक्कीच इच्छा झालेली असेल. तर आता आपण याला वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करणार आहोत. तर तुम्ही सुद्धा हे सावजी चिकन तुमच्या घरी नक्की बनवून बघा, नक्कीच आवडेल. अतिशय मस्त या मसाल्यापासून आपण सावजी चिकन बनवलेलं आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर.